नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. सप्टेंबर हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. बहिणींनो, खूप दिवसांपासून तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षा तुमची आता ठिकाणी संपणार आहे. कारण की सप्टेंबर हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. दुसरी गोष्ट, भरपूर अशा बहिणी की ज्यांनी अजून KYC केली नाही आहे, तर अशा बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे की बघा, तुम्हाला KYC करावी लागणार आहे, तुम्हाला तेव्हाच पैसे मिळणार आहे. जर का तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, ही गोष्ट खरी आहे. पण ही KYC करताना जर का तुम्ही चूक केली आणि तुम्ही KYC केली आणि तुम्ही जर का चूक केली तरी तुमचे पैसे बंद होणार आहे. भरपूर अशा माता भगिनी की त्यांचे पैसे आता बंद होणार आहे KYC करून सुद्धा. आता का बंद होणार आहे, तर KYC करताना तुम्ही चुकी या ठिकाणी केलेली आहे. आता चुकी बघा काय, तर भरपूर महिलांना हा प्रॉब्लेम येतो आहे. KYCच्या वेळेस भरपूर ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे. काहींचे वडील नसतील, काहींच्या ठिकाणी हसबंड नसतील, असेही प्रश्न आहेत. काहींना ठिकाणी प्रश्नच उमजत नाही आहे. त्यामुळे हा करायचं की नाही करायचा हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. यामुळे भरपूर बहिणी चुकीचे या ठिकाणी KYC करत आहेत. चुकीची KYC केल्यामुळे काय होणार आहे, सरकारला कळून जाईल की ह्या बहिणी अपात्र आहेत. त्यामुळे तुम्हाला 1500 रुपयाचा जो लाभ मिळतो तो बंद होऊन जाईल. म्हणून मी तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ अगदी अचूकपणे बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण माहिती दिली की कशाप्रकारे तुम्ही KYC करू शकता मोबाईलवरती घरी बसल्या आणि अगदी योग्यरीतीने. तर भरपूर बहिणींनी KYC त्या प्रकारे केले आहे, म्हणून त्यांचे पैसे सुरू राहतील. पण जर का तुम्ही चुकीच्या प्रकारे केले असेल तर तुमचे पैसे बंद होणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ आवर्जून नक्की बघून घ्या. तर ज्या बहिणींनी व्हिडिओ बघितला असेल तो लवकरात लवकर कमेंट करून सांगा की हो सर, मी व्हिडिओ बघितलेला आहे. आणि ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आपल्या चॅनलला भेट द्या आणि तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. कारण त्या ठिकाणी तुम्हाला सर्व ठिकाणी KYC बाबत माहिती दिलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्हाला KYC करताना कोणकोणते डॉक्युमेंट लागतील हा सुद्धा भरपूर महिलांचा प्रश्न आहे. तर त्याचेही तुम्हाला उत्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. फक्त या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे, तेव्हाच तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येणार आहे. पण आता संपूर्ण माहिती बघण्या अगोदर पटापट सर्व बहिणींनी एक काम करायचे की या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्वेळ मिळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे. म्हणजेच काय, तर महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देत आहे. गेल्या वर्षभरामध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये 18,000 रुपयांची रक्कम जमा झालेली आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर गेले काही जे वर्षभर आहे तर त्यामध्ये जवळजवळ 18,000 रुपये बहिणींना मिळाले. प्रत्येक बहिणींना 18,000 रुपयाची रक्कम प्राप्त झालेली आहे. तर बहिणींनो, कमेंट करून सांगा की तुम्हाला 18,000 रुपये मिळाले की नाही, कारण की गेल्या वर्षभरामध्ये तुम्हाला 18,000 रुपये ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता बघा, मात्र या योजनेमध्ये काही अपात्र लोक जसे की पुरुष असतील आणि सरकारी कर्मचारी हे सुद्धा ठिकाणी घुसलेले असल्याचं उघड झालेलं आहे. यामुळे भरपूर असे जे काही पुरुष उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा जे सरकारी कर्मचारी असतील अशा महिलांनी लाभ घेतलेला आहे, तर या बहिणींचे लाभ बंद करण्यात आले किंवा अशा पुरुषांचे लाभही बंद करण्यात आलेले आहे. आता बघा, या घुसखोरीला लगाम घालवण्यासाठी, म्हणजेच काय, ही जी काही फसवणूक होत आहे तर या फसवणुकीला लगाम घालण्यासाठी आणि योजनेची पारदर्शकता वाढवण्यासाठी आता प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी KYC करणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आता यामुळे काय होणार आहे, जर का तुम्ही KYC केली तर यामुळे ही जी काही योजना आहे ही पारदर्शक होईल आणि ज्या बहिणी या अपात्र आहेत किंवा ज्या बहिणी या निकषामध्ये बसत नाही त्यांचे लाभही बंद होणार आहे. आणि त्यानंतर असे पुरुष उमेदवार होते किंवा सरकारी कर्मचारी ज्या महिला होतात त्यांचे लाभ बंद होणार आहे हे KYC मुळे. म्हणून ही KYC करणं अनिवार्य केलं आहे. आता यामुळे ज्या प्रामाणिक महिला असतील, ज्या खरोखर गरजू महिला आहेत, त्याच बहिणींना हे पैसे मिळणार आहे. यामुळे भरपूर महिलांना फायदा होणार आहे. ज्या निकषात बसत नसतील अशा महिलांचा लाभ बंद होणार आहे. पुढे बघा, योजनेचा जो मासिक हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये नियमितपणे जमा व्हावा यासाठी KYCची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, योजनेचा जो काही मासिक हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये नियमितपणे जमा व्हावा यासाठी KYCची प्रक्रिया ही लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. आणि या प्रक्रियेसाठी तुम्हाला खालील कागदपत्र तयार ठेवावे लागतील. तर बघा, ज्या बहिणींनी KYC केली नसेल अशा बहिणींसाठी कागदपत्रांची माहिती मी देतोय. हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं अगोदर की तुम्ही KYC केली की नाही. जर का तुमची झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे, किंवा तुम्ही यस लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे.
आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा, नो सर माझी KYC झाली नाही आहे किंवा नाही सर माझी अजून KYC झाली नाही आहे. तर त्या बहिणींना मी KYCसाठी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. आपल्या चॅनलला तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल मी सर्व लाईव्ह प्रोसेस दाखवली की कशी तुम्हाला माहिती भरायची, कोणकोणती माहिती टाकायची, कोणकोणते डॉक्युमेंट लागतील याची सर्व माहिती मी तुम्हाला दिली आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता आणि तो व्हिडिओ बघू शकता. लाईव्ह तुम्हाला मी सर्व प्रोसेस या ठिकाणी करून दाखवलेली आहे. ठीक आहे. आता बघा कमेंट करून सांगा की KYC झाली की नाही. आता तुम्हाला मी कागदपत्रे सांगणार आहे, पण त्या अगोदर आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे की तुमचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे. तर बघा बहिणींनो, तुमचा सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे, तो जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे. तर तो हप्ता तुम्हाला आता पुढील काही दिवसांमध्ये, म्हणजेच काय तर पुढच्या महिन्याच्या पहिला जो आठवडा असेल तर त्यामध्ये तुम्हाला ते पैसे मिळणार आहे. म्हणजेच येत्या 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला ते पैसे मिळतील. कदाचित येत्या 7 दिवसामध्ये तुम्हाला ते पैसे मिळणार आहे अशा ठिकाणी माहिती आलेली आहे. आणि संपूर्ण प्रोसेससुद्धा ठिकाणी झालेली आहे, म्हणून तुम्हाला लवकरात लवकर ते पैसे मिळतील. पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे नक्की या ठिकाणी मिळतील अशा ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका, पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कधी पैसे जमा होतील. फक्त रोज तुम्ही व्हिडिओ बघत चला. बघा KYC करण्याची सोपी प्रक्रिया आता कशा प्रकारे, तर लाभार्थी महिलांना KYC पूर्ण करण्यासाठी सरकारने 2 महिन्यांचा कालावधी दिला आहे. किती महिन्यांचा कालावधी दिला आहे, तर 2 महिन्यांचा कालावधी दिला आहे, जेणेकरून सणासुदीच्या दिवसांमध्ये त्यांना घाई होणार नाही आहे. सणासुदीचे जे काही दिवस असतील तर त्यामध्ये त्यांना घाई होणार नाही आहे. तरीही पुढील हप्ता या ठिकाणी थांबू नये यासाठी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे महत्त्वाचे असणार आहे. जर का तुमचा पुढील हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर ही प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही KYC केलं नाही तर तुमचा पुढील हप्ता तुमचा थांबू शकतो. तुम्ही ही प्रक्रिया सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच काय ladkibin.maharashtra.gov.in किंवा महासेवा केंद्रावर जाऊन तुम्ही पूर्ण करू शकता. सर्वप्रथम सरकारच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि गेल्याच्यानंतर KYC पर्यायावर क्लिक करायचं आहे. येथे तुमचं नाव तुम्हाला नाव टाकायचं आहे. नंतर तुमचा ठिकाणी पत्ता विचारला जाईल, तुमचं रेशन कार्ड क्रमांक विचारला जाईल, उत्पन्नाची माहिती तुम्हाला विचारली जाईल, तुमचं उत्पन्न किती आहे, आधार क्रमांक अचूक तुम्हाला नोंदवायचं आहे. मागितलेली सर्व जी काही आवश्यक कागदपत्रे असेल ती तुम्हाला अपलोड करायची आणि सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज हा तुमचा सबमिट केल्यानंतर कागदपत्रे व्यवस्थित जमा झाल्याची खात्री तुम्हाला करायची आहे. आणि मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने ही जी काही मुदत आहे ही या ठिकाणी मुदत दिली असली तरी सर्व पात्र महिलांनी वेळेत KYC पूर्ण करून योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये असं त्यांनी आवाहनसुद्धा केलेलं आहे. म्हणजे हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर, सर्व माहिती भरल्याच्यानंतर अर्ज सबमिट करायची आहे. KYC सक्सेसफुली सबमिटेड होईल. KYC सक्सेसफुली झाल्याच्यानंतर तुम्हाला पैसे हे मिळत राहतील. पण ही जी काही KYC आहे तर ज्या बहिणीची चालली नाही त्यांनी मुदतीमध्ये करून घेणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे, नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग ऐन वेळेस तुम्ही म्हणाल की सर माझे पैसे बंद झाले, सर आम्हाला लाभ मिळत नाही आहे, तर त्याचं कारण तुम्हीच असणार आहात, कारण की तुम्ही KYC ही वेळेमध्ये केली नसेल म्हणून. आणि जर का याची मुदत संपली तर तुम्हाला KYC करता येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सर्व बहिणींनी तात्काळ KYC करून घ्यायचे. काही अडचण असेल तर आपल्या चॅनलला तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. लाईव्ह प्रोसेस करून दाखवलेली आहे, त्यावर तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल की कशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर ही KYC करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सर्वांनी करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.